काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार, अखिल भारतीय कोळी समाजसेवाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय कांती कोळी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे नेते हरीश्वर कोळी, काँग्रेस सेवा दलाचे हरिलाल विश्वकर्मा, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, युवा नेते सुनील भाबळ, युवा नेते रुपेश तुपे, अली अहमद शेख, महेश मुरकुडकर, मुकेश राठोड, शगीरभाई शेख, प्रेम कुरील, नौशाद शेख आदींनीही अभिवादन केलं। मोघरपाडा परिसरात कारशेड उभारण्यासाठी मूळ निविदेपेक्षा मंजूर करण्यात आलेलं अधिक रकमेचं कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह। ठाणे मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी यासाठी घोडबंदर मार्गालगतच्या मोघरपाडा परिसरात कारशेड उभारणीसाठी राज्य सरकारकडे जागा हस्तांतरित होताच या कामासाठी घाईघाईत मागवण्यात आलेल्या निविदेत ठेकेदाराच्या पदरात मंजूर रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांचं अधिकचं दान पडणार आहे। या कामासाठी 905 कोटी रुपयांच्या अवाढव्य अशा ठेक्यास मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं नुकताच मंजुरी दिली आहे। मूळ निविदा रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त म्हणजे 24% अधिक रकमेचं एक कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह असतानाच प्राधिकरणानं मात्र या प्रकरणाचं खापर थेट सल्लागार समितीवर फोडले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात रडतखडत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामास गती मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा येथील जागा हस्तांतरणाचा तिढा कसाबसा सोडवण्यात आला। जागा हस्तांतरण होण्यापूर्वीच प्राधिकरणानं कारशेडच्या कामासाठी 711 कोटी 34 लाखांचं अंदाजपत्रक जाहीर केलं। या अंदाजपत्रकाच्या आधारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। हा मार्ग मार्गी लागावा यासाठी घाईतच राबवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेविषयी सातत्यानं उलटसुलट चर्चा सुरू असतानाच मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा 195 कोटी रुपयांनी अधिक असलेल्या 905 कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मेसर्स SCW आणि VSE यांच्या एकत्रित कंपनीस ही 24% वाढीव दराची निविदा बहाल करण्यात आली असून हे करत असताना प्रकल्प सल्लागारानं चुकीच्या रकमेची निविदा तयार केल्याचं खापर फोडण्यात आले। 2014चे विधानसभेचे निकाल येत असतानाच सिल्वर ओक बाहेर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा का केली होती यामागची कारणं डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावीत असं उघड आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले। जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे की अर्धसत्य काहीतरी सांगायचं आणि अर्धसत्य सांगत असताना कायमच महाराष्ट्राची दिशाभूल करायची, हाही त्यांचा स्थायी भाव आहे। 2014च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि 2014च्या विधानसभा निवडणुका होण्याच्या मध्ये अलिबागला हॉटेल रविकिरण येथे 2014मध्ये लोकसभेचे विजयी झालेले उमेदवार आणि जे लोकसभेला उभे होते परंतु पराभूत झाले असे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची 2 दिवसीय आढावा बैठक झाली। यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी आपण सोशल मीडियाचे इन्चार्ज असल्यामुळे सोशल मीडियाचे प्रेझेंटेशन दिलं होतं। कुठेही त्यावेळेचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदारांची गुप्त बैठक घेतली नव्हती की या बैठकीत भाजपबरोबर जाण्याबाबत विषयही झाला नव्हता अथवा चर्चा देखील झाली नव्हती। किंबहुना 2014च्या विधानसभेचे निवडणूक निकाल येत असतानाच सिल्वर ओकच्या बाहेर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा केली होती। त्यावेळी जितेंद्र आव्हाड काउंटिंगमध्ये होते, त्यांचाही रिझल्ट आला नव्हता। भाजप 122 पर्यंत पोहोचला देखील नव्हता। राष्ट्रवादीचे किती निवडून आले ही संख्या माहीतही नव्हती, तर शिवसेनेचे किती निवडून आले हे देखील माहीत नव्हतं। काँग्रेस किती आले, अपक्ष किती आले ही संख्या देखील माहीत नव्हती।
अशावेळी विधानसभा निवडणुकीचा निर्णय येण्याआधीच सिल्वर ओकला राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल आणि सुनीलजी तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा दिल्यामागची कारणं जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला जरूर सांगावीत असं त्यांनी उघड आव्हान दिले. जितेंद्र आव्हाड म्हणतात तसं विधानसभा 2014च्या निवडणुका होण्याआधी कोणतीही गुप्त बैठक झाली नव्हती. खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्याभोवती राजकारण फिरलं पाहिजे. पक्षापेक्षा मी मोठा हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे. त्यांनी खरं तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. गेल्या वर्षात अनेक त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, परंतु हाही इशारा आम्ही जितेंद्र आव्हाड यांना देत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताचे आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल कोणतेही खोटे आरोप करू नका. त्याचं जशास तसं उत्तर आम्हाला देखील देता येईल. इतिहासाची मोडतोड करून वास्तव बदलून आपण काहीही साध्य करणार नसल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं. 14 साली बिनशर्त भाजपला पाठिंबा देण्याचा सुद्धा निर्णय झाला होता. माझा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना सवाल आहे ना की असं काय घडलं होतं की निवडणुकीचे निकाल येत होते, भाजप 122 पर्यंत पोचलं देखील नव्हतं, राष्ट्रवादीचे किती निवडून आलेत ही संख्या माहीत नव्हती, शिवसेनेचे किती निवडून आलेत ही संख्या माहीत नव्हती, काँग्रेसचे किती निवडून आलेत, अपक्ष किती निवडून आलेत ही संख्या माहीत नव्हती. मग असं काय घडलं हे महाराष्ट्राला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी समजून सांगितलं तर बरं होईल की रिझल्ट यायच्या आधी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लभाई पटेल आणि तत्कालीन प्रांताध्यक्ष यांना सिल्वर ओक इथे प्रेसला समोर येऊन हा निर्णय जाहीर करावा लागला की आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा देतोय. तर त्याच्या मागे नेमकं काय घडलं होतं, काय कारणं होती हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगावं. ठाणे पोलीस दलात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये नौपाडा, शिळढायगर, चितळसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले. ठाणे पोलीस दलात सर्वात जुन्या पोलीस ठाण्यांपैकी नौपाडा पोलीस स्टेशन आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत नौपाडा, गोखले रोड, राममारुती रोड, पाचपाकाडी यासह महत्त्वाचा व्यापारी आणि जुन्या ठाण्यातील वस्तीचा भाग येतो. शिळढायगर भागात मोठ्या प्रमाणात गोदामं आणि कारखाने आहेत. चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंत विहार, टिकुजिनीवाडी यांसारख्या उच्चभ्रू वस्तींचा समावेश होतोय. त्यामुळे हे तीनही पोलीस ठाण्यांना शहर पोलीस दलातील महत्त्वाची पोलीस ठाणी मानलं जातात. सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढलेत. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या रिक्त जागी शहर वाहतूक शाखेचे रवींद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र क्षीरसागर यांनी काही वर्ष नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. शिळढायगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर अतिक्रमण विभागाचे संदीपान शिंदे यांची शिळढायगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. चितळसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अंजली आंधळे यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे, तर वागळे स्टेट वाहतूक शाखेच्या चेतना चौधरी यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागात बदली झाली आहे. येत्या 2 दिवसात आणखीन काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचीही शक्यता आहे. सुप्रीम कोर्टालाही निर्णय घ्यायला किती वेळ लागला आपल्याला माहीत आहे. सर्व प्रोसिजर असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना सर्वाधिकार दिले असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. हे अधिकार दिल्यानंतर स्पीकरनं सर्वांचे डॉक्युमेंट मागवले ते तपासण्याचं काम सध्या सुरू आहे. मंगळवारी जसे कोर्टाने आदेश दिलेत त्याप्रमाणे स्पीकर साहेब नक्कीच शेड्यूल देतील. आम्ही सर्वजण त्याची वाट पाहत असून आम्हाला देखील हा विषय रेंगाळायला हवा असं वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये जिंकलो आहोत. खरी पार्टी आम्हीच आहोत. चिन्ह आमच्याकडे असल्यामुळे स्पीकर साहेब न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे मंगळवारी शेड्यूल देतील आणि लवकरात लवकर निर्णय घेतील असा विश्वासही खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने
स्वतः निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागला आपल्याला माहिती आहे, कारण की हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासाव्या लागतात. प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अध्यक्ष महोदयांकडे जे आहे सगळे अधिकार आहेत की कोण शिवसेना पार्टी आहे, कोणाला धनुष्यबाण मिळालेला आहे, आणि हा अपात्रतेचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे स्पीकरकडे जो आहे तो देण्याचं काम जे आहे, अधिकार देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. आणि आता त्याच्यामध्ये देखील जे आहे हे स्पीकर साहेबांनी सगळ्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागवले, मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आले आणि ते तपासण्याचं काम स्पीकर साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि मला वाटतं ती एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर त्याला एक वेळ जो लागणार तो वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. आणि मला वाटतं त्या ठिकाणी मंगळवारी जसं कोर्टाने आदेश केलेत की त्या ठिकाणी शेड्यूल दिला पाहिजे, मला वाटतं स्पीकर साहेब त्या ठिकाणी नक्कीच शेड्यूल त्या ठिकाणी देतील. आणि आम्हीही सगळे लोक जे आहेत ते वाट पाहतोय. आम्हाला बाबा हा विषय जो आहे तो रेंगाळला पाहिजे असं कुठेच वाटत नाही. आम्हालाही हा निर्णय जो आहे हा लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहिजे की बाबा आम्ही जे कोर्टामध्ये सांगितलेलं, कारण की ह्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये ऑलरेडी जिंकलेलो आहे, इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही ऑलरेडी पात्र झालेलो आहे, आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की खरी पार्टी शिवसेना जी आहे ती आम्ही आहोत. म्हणून आम्हाला शिवसेनेचं नाव असेल, त्याचबरोबर धनुष्यबाण असेल, आणि त्याचबरोबर कोर्टाने जसं आदेशित जे आहे ते स्पीकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं स्पीकर महोदय जे आहे ते मंगळवार त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी शेड्यूल देतील आणि लवकरात लवकर जो आहे हा जो काही निर्णय आहे हा स्पीकर महोदय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना संपूर्णतः भाडेमाफी द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं भाडं माफ करून महापालिका प्रशासनानं मंडळांना दिलासा दिला होता. तसंच मागील वर्षी देखील नवरात्रोत्सव मंडळांचं भाडं माफ करण्यात आलं होतं. सर्व सार्वजनिक मंडळं सामाजिक उपक्रम राबवतात. या मंडळांचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच मिळतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळं गेली अनेक वर्ष काम करत आहेत. या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं संपूर्ण भाडं माफ केलं होतं. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळालाय. याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडेमाफी द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी केली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचं भाडं माफ केल्यास या मंडळांना देखील दिलासा मिळेल असा विश्वासही नरेश मस्के यांनी व्यक्त केला आहे.